कुठे चालते? कुठे चाललो आपण? तर जियानाला मी सोडणार आहे माई आबांकडे. हो चल. तुला बरं आहे आता? बरं आहे तुला? सर्दी नाही आहे ना? नाही ठीक. हो सोबत चालू आपण. हो शालोम? शालोम नाही येत आहे, आपण जाऊ नंतर शालोमला घेऊन जाऊ नेक्स्ट टाइम. ओके हां फाईन. एव्हरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्डफुल फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस आज आहे संडे आणि दिवसभर आम्ही बिझी होतो, त्याच्यानंतर आता झालेली आहे इव्हिनिंग. तर आज आहे माझ्या मित्राची एंगेजमेंट. भरपूर वेळेनंतर एंगेजमेंट हे असा प्रोग्राम आला, नाहीतर या अगोदर जसं बेबी शॉवर झाला, नेमिंग सेरेमनी झाल्या, बर्थडेच झाल्या लहान मुलांचं, हेच होतं. पण आता भरपूर वेळेनंतर ही एंगेजमेंट आलेली आहे आणि भरपूर काही दिवसानंतर सुद्धा आता लग्न राहील पुढे आणि वी आर सो एक्सायटेड. तर येस आता मी एंगेजमेंटला जातो आहे, दीपाली येत नाही आहे आणि जियानाला मी आईबाबांकडे सोडणार आहे कारण तिला थोडं बरं नाही आहे. तर तिथे ती खेळेल, आईबाबांचंही मन रमेल आणि तिथंसुद्धा रमेल. चला तर मग आता मी थोड्याच वेळात निघणार आहे आणि सगळे मित्रमंडळीसुद्धा येत आहे. तर त्यांचीसुद्धा आमच्यासोबत म्हणजे माझ्यासोबत भेट होईल कारण ह्यावेळेस दीपाली नाही आहे, तर मला बोलण्याची सवय अशीच आहे की आमच्यासोबत माझ्यासोबत. तर त्यांच्यासोबतसुद्धा भेट करून देऊ. आणि जे लास्ट टाईम तुम्ही बघितलेलं होतं, जो बेबी शॉवर झाला तिथे जे मित्र आले होते तेच मित्रमंडळी यासोबत राहणार. चला तर मग हा माझा जो मित्र आहे हा इंजिनिअरिंगचा मित्र आहे आणि त्याची आज एंगेजमेंट आहे. चला चल बाय केलंच या ना तू मम्माला. मी इतका सुटलेला आहे मला की माहिती नाही का बरं इतकं ह्युमिडिटी होत आहे. मे बी मला बरं नव्हतं तर मेडिसिनसुद्धा घेतली, त्याच्यामुळे होऊ शकते. चला तर मग आता जाऊ. सगळ्यात अगोदर जियानाला आईबाबांकडे ड्रॉप करू, मग हेमंतकडे जाऊ. हे जे घेतले हे त्याला देऊ. आईबाबांना दीपालीने भाजी बनवली आहे, डाळ भाजी, तर ती तिथे ड्रॉप करू. जियानाला ड्रॉप करू, नंतर जाऊ आम्ही जिथे कार्यक्रम आहे तिथे. ब्लॉगला युजुअल जियानाची जागा आहे आणि आता वाजलेले आहे इव्हिनिंगचे 6:45. मी ऑन टाइम निघालेलो आहे आणि चलो तो फिर चलने का. चला तर प्लॅन असा आहे की सगळेजण 6:45-7च्या दरम्यान आपल्या घरून निघतील आणि 7:30ला तिथे पोहोचवेल. माझ्या अगदी घराच्या जवळ असल्यामुळे मला काही जास्त वेळ लागणार नाही आहे तिथे पोहोचायला, तर त्यामुळे मी थोडा ऑन टाईम निघत आहे कारण जियानाला पण तिथे थोडं ड्रॉप करायचं आहे आणि मग हेमंतकडे सुद्धा भेट द्यायची आहे. काय जियाना लाईट बंद करून दिला? मी बोलत होतो ना, कसं होईल अशाने. चला तर मग मध्ये क्लिप थोडी लाईट नव्हता त्यामुळे बरोबर आली नसेल, पण येस आता आपण जाऊ आबामाईकडे. ओके हां चल बंद करून दे. आबा आबा रे आबा घ्यायला मी एंगेजमेंटला जाऊन येतो. मम्मी हे डाळ भाजी आहे. चला तर जियाना आईबाबांकडे सोडला, आता चाललो आहे मी हेमंतकडे. जियाना हॅपी होती कम्प्लिटली आणि ती जेवणसुद्धा इथेच करेल आणि मग तिला नंतर मी पिक करायला. गाडीचे टायरसुद्धा मला चेंज करायचे आहे. कारण गाडी ऑलमोस्ट चाललेली आहे 50,000 किलोमीटर. तर गाडी जी चाललेली आहे ती आहे अराउंड 50,000 किलोमीटर. तर टायर एकदम कडक आलेले आहे आणि पुढे आम्ही फिरतच राहतो जसं तुम्हाला माहिती आहे. तर टायर चेंज करणं खूप इम्पॉर्टंट आहे गाडीचे. तर कोटेशन्स घेतलेले आहे, फक्त वेळ नाही मिळत. त्या जियानाची तब्येत होती, मध्ये आईबाबांचं पायाचं ऑपरेशन झालं बाबांचं, त्याच्यामुळे त्यामध्ये वेळ गेला. त्यांचा रुटीन चेकअप असतो एक पर्टिक्युलर डेला, तर मला काही गाडी टाकता आली नाही. बट आता एक स्पेसिफिक जाऊन घेऊन जावी लागेल गाडी आणि टायर रिप्लेस करावे लागेल. तर प्लॅनमध्ये आहे या महिन्यामध्ये ते होऊन जाईल आणि गाडी सर्व्हिसिंगसुद्धा करायची आहे.
तर बघूया कधी वेळ निघतो आणि कुठनं मी टायर चेंज करतो आणि कुठले टायर मी टाकतो गाडीमध्ये ते तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. प्रॉपर कोटेशन घेऊन आणि जे काही टायर मी टाकेल त्याची रिव्ह्यूज काय राहील, त्याचा फीडबॅक काय राहील हा नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुम्हीसुद्धा तुमच्या गाडीला जर कुठल्या कंपनीचे योग्य ते टायर तुम्हाला लावायचे त्यात तुम्हाला हेल्प होईल. चला तर मग. आणि ते जे पुढे लाइटिंग्स दिसत आहे तुम्हाला ते आमची फ्लॅट स्कीम आहे आणि अगदी जवळ आईबाबांचा सुद्धा फ्लॅट आहे 900 मीटरवर जस्ट. चला तर हेमंतच्या घरी मी पोहोचलेलो आहे. चला तर वर जाऊया. हेमंतची नवी न्यू कार स्कॉर्पिओ जे त्यांनी मागेच घेतली, छान आहे. बघ तुझ्यासाठी काय आहे. ये बेटा ये. चलो लाला कसं रे, कधी आहे लग्न तुझं? सूप खालूनच घेऊन आला. क्यूट स्माइल आहे रे लाला. हो हेमंत भाऊ भाई. आशीष भाई स्माइल करो, स्माइल. ठंडा है रे, ठंडा है. नाही काढत आमचं आडवच राहत. किती रे, किती? अरे बाप रे. आशिष पाहून घे रे चेहरा. खातो ना, थांब. हा ना तू आहे ना इकडे, चांगला दोघंच आले की आल्या सोबत? चला ना. लाला कुठून घेतला रे? लाला फोन नाही घेतला तुझा फोन नाही घेतला म्हणते फोटो. चलो चलो चला तर तुम्ही बघितलं असेल आमचा मित्रमंडळी सोबतचा वेळ, त्याच्यानंतर एंगेजमेंट, त्यांची एंट्री, त्याच्यानंतर आम्ही त्यांना भेटलो, जेवण झालं, मजा आली आणि त्या दोघांना पण एंगेजमेंटसाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि याच्या पुढे लग्न आहे आणि मोठा प्रवास बाकी आहे अजून, तर त्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. चला तर आता मी जातोय जियानाला पिक करायला. जियानाला पिक करू आणि त्याच्यानंतर मग दीपाली खाली येत आहे आणि तिला एक राऊंड आज बनतो, कारण आज आहे संडे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरी होती, तर माझं नेहमी असते की त्या दिवसाला तरी कुठेतरी तिला बाहेर घेऊन जायचं म्हणजे जायचं. आदल्या दिवशी कुठूनही फिरून आलो तरी त्या दिवशी मी तिला बाहेर घेऊन जातोच. जियानाला पिक केलेलं आहे आणि भरपूर काही तिने जिद्द पूर्ण केल्या आज मायाबांकडे. काय पोळी लाटली? आई सांगत होती मला पोळी लाटली. हो. आणि काय केलं अजून? जेवण केलं का? काय खाल्लं? भाता खाल्ला. जेवण झालं बट भाता खाल्ला. चला तर आता जातोय दीपालीला पिक करू. बर, दीपालीला पिक करतो, ती खाली आलीच असेल. थोडं ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे वेळ लागत आहे आणि मग त्यानंतर बघू आम्ही कुठे जात होता. थोड्या चांगल्या ठिकाणी जाऊन बसू असा विचार चालू आहे. चला बघ. हो, बाय 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 बाय.
माझ्या बायकोला घेतलेला आहे आणि आता एक राऊंड बनत आहे ना संडे. बोर झालं सकाळपासून घरी. बोर झालं आज 5 कसे वाजले कळलं नाही. तर येस कार्यक्रम पण छान झाला. दीपाली अनफॉर्च्युनेटली नाही येऊ शकली, सगळ्यांसोबत भेट नाही होऊ शकली, पण थोड्या दिवसा अगोदरच आमची भेट झालेली होती. चला तर मग एक राऊंड मारू आणि मग घरी जाऊ. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा.